लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळेचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एक ती टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PS आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12वी पास नेऊन काय करायचं तिथं? पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख. तू लिहात तर येते का 1.5 लाख?